धन्यवाद. आणि यानंतर कवी अर्जुन देशमुख कोरडगाव इथून आलेले कवी आहेत, त्यांना मी विनंती करेन आपली कविता सादर करावी. नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे कापसाच्या पांढरे शुभ्र गप्पा. हा शाळू दिवस भुरकून उडून जातो, हा शाळू दिवस भुरकून उडून जातो. सकाळचं कवळं ऊन भाकरीसोबत खाल्लं का दिवस येचित राहायचा कापसाच्या बोंडासमोर. हा शाळू दिवस भुरकून उडून जातो, सकाळचं कवळं ऊन भाकरीसोबत खाल्लं का दिवस येचित राहायचा कापसाच्या बोंडासोबत. आजचा दिवस किती किलो भरला, आजचा दिवस किती किलो भरला. नजर बाभळीच्या फांदीला ताणलेल्या काट्याच्या आकड्यावर. डोळ्यात मात नाही, डोळ्यात मात नाही. फुटलेल्या कापसाचं पांढरं फॅक वावर. वटीत भरत जावं रान कापसासोबत. तसं हे तुकडं ते तुकडं, बाभळीची वाटणी, बोरीची पटी. घरात दाबून दाबून कोंबून ठेवायचं वावर. कुंटलाचं माप करीत करीत मनासारख्या भावाची वाट पाहता पाहता अंग खाजत राहतं. गांधडी येतात तरी भाव येत नाही कापसाला. डोळे पांढरे व्हायची वेळ, डोळे पांढरे व्हायची वेळ. हॉटेलातून चहाच्या घोटासोबत गोड होतात कापसाच्या पांढऱ्या शुभ्र गप्पा, कापसाच्या पांढऱ्या शुभ्र गप्पा. धन्यवाद.